नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आज मी थोडा लेट उठली आहे कारण मी रात्री 3 वाजता झोपली आहे. थोडा गणपतीचं काम होतं माझं, ते मी पूर्ण केलं आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी नक्की काय काम करत होते रात्री 3 वाजेपर्यंत. आणि आता मी फ्रेश होते आणि आज गणपती बाप्पा विराजमान होणार मकरमध्ये, तर आज त्यांच्यासाठी मस्त नैवेद्य बनवायचं आहे. आणि चला आता मी फ्रेश होते आणि लागते जेवणाला. चला आता मी फ्रेश झाली आहे आणि आता मी जेवण करायला घेते. आणि आज आम्ही मोदकसुद्धा बनवणार आहे, तर तुम्हाला मी दाखवीन मी मोदक कशी बनवते. तर चला जेवण करायला घेऊया. तर आता मी जेवण करते आणि माझी पालेभाजी बनवून झालेली आहे. आता मी थोडी मिक्स भाजी करते, त्यानंतर डाळीला फोडणी घालीन. भात तर ऑलरेडी झालेला आहे. मग आपण करायला घेऊया मोदक. आणि असं लोणचं पापड आणि मिक्स भाजी, पालेभाजी, भात, डाळ आणि मोदक असं आपलं आजचं नैवेद्य आहे गणपती बाप्पाला. तो सगळं मीच एकटी पूर्ण करणार आहे. बघू मेन टास्क कसा असतो म्हणजे आहे की जेवण जे आपण बनवतोय ते आपण तिखट मीठ टेस्ट करू नाही शकत. तर मेन टास्क आहे, कारण की मला अजूनपर्यंत एवढा अंदाज नाही आहे जेवणाचा. कारण की आपण कसं रोजच्या जेवणामध्ये आपण थोडंसं तिखट मीठ हवं आपण ते टेस्ट करून बघतो आणि ते आपण त्याप्रमाणे टाकतो. पण आता इकडे नैवेद्य आहे तर आपण त्या गोष्टी नाही करू शकत. तर म्हणून मेन टास्क आहे माझ्यासाठी. तर होईल, गणपती बाप्पा आहे आपल्यासोबत, तर व्यवस्थित सगळं नैवेद्य पण होईल. तर आता मी जेवण करायला घेते असं हळूहळू, कारण की शूट पण करायला नाही भेटत, एवढी घाईगडबड आहे आजच्या दिवसामध्ये. पण जसं जमेल तसं हळूहळू मी शूट करीन, कारण की ते शूट करायला पण कोण नाही आहे. सगळे आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे. सगळ्यांनाच एक एक कामं वाटून दिलेली आहेत, तर त्या गोष्टी करण्यामध्ये सगळेच बिझी आहेत. तर जेवणाचं सेक्शन हा माझ्याकडे आहे, तर आज पूर्ण किचन माझ्या हातात असणार आहे. तर बघू, तुम्हाला मी दाखवीन मी काय बनवलं होतं आणि म्हणजे बनवलं आहे. ठीक आहे. आणि त्यात मेन म्हणजे आज तुम्हाला माहितीच असेल की गणपतीला फूल व्हायल्याशिवाय, म्हणजे आपण जे गणपती बाप्पाला फूल हे करतो त्याशिवाय आपण जेवण काहीच खाऊ नाही शकत. तर मी अजूनपर्यंत काहीच खाल्लेलं नाही. आणि मेन म्हणजे मला सवय आहे उठल्यावरती काय ना काहीतरी खायची, नाश्ता करायची. तर तो पण एक मेन टास्क आहे. तर बघू कसं काय होतं इथे. तर चला आता मी घेते जेवण करायला. येते माझी आता भाजी मी ठेवली आहे, कांदा टमाटर थोडंसं मीठ टाकून थोडंसं हे करायला. मग ते झाल्यानंतर आपण भाजी टाकू फोडणीला. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. आमचं साधं कपडा सुना असू द्या. अरे दरवाजातून बाहेर यायला नाही जमत आहे कधी. झाडलात ना वरती, झाडलात ना, सगळं चांगलं केलं ना. तो उसा आणि तो काढून ठेवतोय, नाही तर नाचायला येणारे चोरून नेतील. इथे बनवत आहेत देवाचं नैवेद्य आणि ह्या आहेत चुंचुण्या. चुनचुण्या म्हणतात. चुंचुण्या आणि भात पण बनणार आहे. आणि हा भात झाला पण. हो. हां झाला. देव बोलायच्या अगोदर आपण सगळं हां, कोकण म्हणजे पहिलं देवाला नैवेद्य, नंतर मग गणपतीला नैवेद्य. गणपतीला दाखवला की मग एक बाहेर आणि गाईला. तू परमेश्वर, तूच ईश्वर.
सगळं ताट सजवत आहेत. 5 फळं, मोदक आणि पुठाणे वगैरे सगळं हार वगैरे. म्हणजे पप्पा आता पूजा करतील आणि मग नंतर इथे आपण ही प्लेट ठेवणार. तर आमचे 21 मोदक बनवून झालेले आहेत आणि आता उरलेला पीठ होता आणि सारण होतं. तर कंटाळा आला सकाळपासून, काय खाल्लेलं पण नाही म्हणून साच्यामध्ये करते. पण 21 मोदक झालेत. तर या सारणमध्ये आपण घातलं होतं घी, परत काजू, बदाम, अक्रोड आणि काय होतं, खोबरं गुळ तर असतंच, खसखस. आणि वरून मग ते जेव्हा शिजलं त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली. कारण की आधी जर वेलची पूड टाकली शिजवताना तर वेलची पूडचा फ्रेग्रन्स जो असतो तो येत नाही. म्हणून आपण जेव्हा तो सारण शिजतो त्याच्यानंतर आपण वरून वेलची पूड टाकायची, म्हणजे चांगलं सुगंध येतं सारणला. आणि हे बघा, हे मोदक साचातले केलेले आहेत. आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. नाही, तुम्ही दाखवा. गणपती बाप्पांना पण भूक लागली आहे. येस, गणपतीला सगळं बांधूनच असू दे, सोडत नाही. तर मग मी ते नैवेद्य दाखवते गणपती बाप्पाला. तर हा बघा आपला गणपती बाप्पा एकदम तयार आहे आता. आणि मी जे रात्र 3 वाजेपर्यंत डेकोरेशन करत होती ते म्हणजे हा फेटा, हे डायमंडचं वर्क आणि ही धोती. आणि हे पाट तर तुम्ही बघू शकता, हे सगळं मी बनवलं आहे. माझा हा प्रयत्न होता आणि असंच काहीतरी मी प्लॅन केलं होतं आणि तो सक्सेसफुल झाला आहे. तर खूप असं सुंदर असं डेकोरेशन झालं आहे. तर बघा आमचे गणपती बाप्पा. चला आता आपण जाऊया लक्ष्मीला जेवायला द्यायला. ए बाबू, हे घे तू. घाबरते किती वे पोरी. गोजिरी खाते बघ कशी. इथे दाखव मला. तर ही आहे आमची लक्ष्मी आणि ही गोजिरी. ॲक्च्युली बनमन झाला आहे. त्यांना आम्ही लोकांनी, म्हणजे पप्पांनी राजस्थानवरून मागवली आहे. बस. तर आता मी बसलोय जेवायला. या मोदक खायला. मोदक खायला या सांग. तर तुम्ही पण या जेवायला. मला आता 7:45 झालेत आणि आता आरतीची वेळ झाली आहे. तर आता नवरोबाकडे जरा आरतीची तयारी करतात आहे आणि मग नंतर 3 घरं मिळून आम्ही आरती करणार. तर तुम्ही पण या सगळ्यांनी आरती. आता आपण चाललोय समोरच्या घरामध्ये आरती करायला.
नवरोबा आणि माझा भाऊ गेला होता आमच्या कुळदेवीच्या मंदिरामध्ये नाचायला. मग ह्या लोकांचा नाच बघा. तोपर्यंत भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.